नमस्कार, श्री स्वामी समर्थ। आज मी बनवणार आहे मूग डाळीचे भजी, एकदम क्रिस्पी, पावसाळा विशेष। तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया। त्यासाठी आपल्याला मुगाची डाळ लागणार आहे। मी ही 4 ते 5 तास भिजवून घेतलेली आहे आणि ही पावशेर असेल। आणि इथे कोथिंबीर घेतलेली आहे, इथे कढीपत्ता, मिरच्या घेतलेल्या आहेत 3 तोडून, इथे हळद घेतलेली आहे, मीठ आणि इथे पोहे भिजवून घेतलेले आहे। ह्याच्यामुळे भजी क्रिस्पी होतात आणि आपण हे भिजवते वेळी पण टाकू शकतो किंवा असंही टाकू शकतो, किंवा मग आपण ह्याच्यात कॉर्नफ्लॉवर पण टाकू शकतो क्रिस्पी होण्यासाठी। तर चला आपण हे सगळं बारीक वाटून घेऊया। तर सर्वप्रथम आपण मिक्सरचं भांडं घेऊया आणि त्याच्यात थोडी थोडी करून डाळ मिक्स करून असे चरडा भरडा वाटून घेऊया, मोठीच। इथे आपण पोहे टाकून घेऊया आणि हळद आणि मीठ पण टाकून घेऊया। बारीक करून घेऊ आणि मग नंतर परत आपण मिरच्या हे टाकूया। बघा, या पद्धतीने आपलं मस्त झालेलं आहे। त्याला जास्त बारीक करायची गरज नाही लागत। आता आपण ह्याच्यात आहे ना, पाणी पण जास्त मिक्स करायची गरज नसती। ह्याच्यात हे टाकून घेऊया मिरच्या आणि कढीपत्ता आणि परत एकदा फक्त मिक्स करून घेऊया, एक फिरून घेऊया फक्त। बघा किती छान मस्त बारीक झालेलं आहे। आता आपण हे काढून घेऊया एका भांड्यामध्ये आणि एवढे छान हे फुलतात ना, खूप छान भजी होतात ह्याचे। तुम्ही पण नक्की ट्राय करा। पावसाळा म्हटलं की मला खूप जास्त आवडतं, कारण मला घरी बसायला भेटतं आणि सीझन पण खूप ऑफ असतो सलोनचा। तर मला बरं वाटतं, घरी खूप आवडतं मला बसायला पावसाळ्यात। मी फर्स्ट टाईमच बनवते, बाहेर खूप वेळा खाल्लेली आहे, पण आज म्हटलं घरी ट्राय करून बघावे। मुलींना पण वेगवेगळं जरा बनवून खायला दिले की छान वाटतं, त्याच्यामुळे। आता इथे आपण कट केलेली कोथिंबीर टाकून घेतली आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया, म्हणजे हे पूर्ण एकजीव होईल। आणि चमच्याने एक एक करून असे बारीक बारीक भजी सोडून घेऊया आपण। आणि बघा, एकीकडे आपली कढई पण तापलेली आहे। इथे थोडी मीडियम घेऊया आपण, जास्त कडकडीत पण नको। आणि एक एक करून आपण चमच्यानेच भजी सोडून घेऊया। आपली पहिली बॅच चांगली हे झालेली आहे। आता आपण सगळे पलटून घेऊया। वाव, मस्त एकदम। बघा किती छान, एकदम असे क्रिस्पी जाणवतातच आहे। मीडियम गॅस ठेवू आपण, जास्त मोठ्या गॅसवर आहे ना करपून जातील म्हणून। दुसरी बॅच आपण थोडी टाकून घेऊया, थोडी जागा आहे तर अजून 2-3 बसतील म्हणून।
आणि पहिलेवाले आपण व्यवस्थित हे करून घेऊया. बघा मस्त एकदम क्रिस्पी झालेली आहे आपली भजी. बघा आपली भजी किती छान सुंदर कलर पण आलेला आहे आणि एकदम अशा जाणवतात क्रिस्पी झाल्यासारखे. आता आपली भजी झालेली आहे, आपण काढून घेऊया सगळे. आणि दुसरी बॅच आपण थोडी टाकून घेऊया. इथे आपण टिश्यूमध्ये काढून घेऊया. आता आपण सेकंड बॅच काढून घेऊया. आपले हे भजी होतात आहे तोपर्यंत हे बघा पलटी करून घेऊया आपण. आता मी दुसरी भजी पालकची भजी बनवणार आहे. त्याच्यासाठी मी पालकाची पानं तोडून घेतलेली आहे आणि ते बेसन घेतलेलं आहे आणि याच्यात मीठ टाकले आणि लाल तिखट टाकले. आता हे आपण मिक्स करून घेऊया. आपलं तेल पण गरम आहे तर आपण हे पण लगेच सोडून घेऊया. व्यवस्थित मिक्स करून घेऊया हे. बघा बेसन पीठ आपलं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. आता आपण एक एक पालक ह्याच्यात ॲड करून मिक्स करून टाकून देऊया. आपलं तेल ऑलरेडी गरम आहे त्याच्यामुळे एक एक करून आपण सोडून देऊया. आणि खूप क्रिस्पी होतात हे भजी. तेल गरम असल्यामुळे ते लगेच हे होतंय. आपण तिसरं टाकून घेऊया, चौथं. आता हे आपण काढून घेऊया. हे पण खूप क्रिस्पी झालेले आहे. आता बाकीचे आपण 2-3 सोडून घेऊया. आणि काढून घेऊया आपण. बघा आमचे 2 प्रकारची भजी तयार आहे आणि हे मुगाची भजी आणि हे पालकची भजी. तर पावसाळा विशेष आम्ही असं केलेलं आहे. तर मुलींना आता मी ट्राय करायला देते. मी पण खाऊन बघितलं मध्ये, खूप छान झालेले आहे, एकदम क्रिस्पी. बघा एक तोडून दाखवते मी. बघा आतून खुसखुशीत आणि आतून मऊ आणि बाहेरून एकदम असे क्रिस्पी झालेले आहे. बघा आवाज येत असेल. आता मी मुलीला खायला देते. परी तुला कोणती भजी खायची? मूग डाळीची खायची का पालकची खायची? मूग डाळीची.
कसे झाले? चांगलं झाले. क्रिस्पी झाले ना एकदम? आ आपण एकदा पनवेलला खाल्ले होते तसेच झाले ना एकदम मस्त. आ आता पालकचे खाऊन सांग कसे झाले. क्रिस्पी झाले ना खूप? चांगले झाले. चांगले झाले ना? हा काय सांगशील आपल्या ऑडियन्सला? तुम्ही पण घरी ट्राय करा नक्की. हा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटला? लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय. बाय.